मंडळी, लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि छान छान व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहा। आपल्या चॅनलवरती बरेचसे छान व्हिडिओ आलेले आहेत, तुम्ही पाहिले नसेल तर अजूनही पाहून घ्या। चला या व्हिडिओची आपण सुरुवात करूया। फेस्टिवलमध्ये आपण काही मोजकी छान चित्र बघितली। हे बघा ना, एकदम रिअलिस्टिक चित्र वाटतंय। पुढे बघूया, मस्त जबरदस्त चित्र आहे बघा, रिअलिस्टिक। आणि इथे बघा, इथे सुद्धा आहे खंडोबा। आणि हे बघा, हे चित्र नाही, आपली खरी आपली माणसं आहेत, अतित आनंदी। कसं आर्ट गॅलरी जबरदस्त आहे ना? कसा काय एक्सपिरियन्स वाटला? तर आल्यानंतर नक्की तुम्ही भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका लाडक्या व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, आज आहे 10 तारीख, 10 जानेवारी 2025। त्या निमित्ताने आपण कुठे आलो होतो? आपण आलो उपवनला। तुम्ही बघू शकता फ्रेम मध्ये धर्मवीर आनंदिके साहेब प्रवेशद्वार उपवनला 4 दिवसाचा फेस्टिवल इथे मेळावा भरलेला आहे। चला आपण तो एक्सप्लोर करूया। या मित्र माझ्या बरोबरती। तर बघा फ्रेंड्स, असं काय प्रवेशद्वार आहे, या आपण एंटर करून बघूया आपल्या महोत्सवामध्ये काय काय आहे। विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल बघा, इथे वरती नाव लिहिलंय, तुम्हाला झूम करून दाखवतो। विहंग संस्कृती हा आर्ट फेस्टिवल उपवन ठाणे। आल्यानंतर अशी छान असे इथे लाइटिंग केल्या झाडांवरती, अद्वैत बघू शकता। आनंदी कुठे? हॅलो, चला आपण एक्सप्लोर करूया। बरोबर, आर्ट फेस्टिवल ठाणे उपवन, सुंदर अशी बघा लाइटिंग केलेली आहे, मस्त छान असं प्रवेशद्वार। असं काय आतून प्रवेशद्वारामध्ये आतमध्ये आल्यानंतर मस्त पैकी बघा ना, लाइटिंग बघा ना, काय छान आहे। आज आहे पहिला दिवस, या आर्ट फेस्टिवलला आपण पुढे एक्सप्लोर करूया। आर्ट फेस्टिवल मध्ये काय काय असणार आहे? जानेवारी 10, 11, 12, 13 आर्ट गॅलरी सेलिब्रिटी, छान असा इथे लोकांची रेलचाल चालू झालेली आहे। दिवस पहिला आर्ट महोत्सव, इथे क्यू आहे। आणि चित्रनगरी, राजा रवी वर्मा चित्रनगरी, लिथो 100 years ऑफ लिथोग्राफी इन इंडिया। बघा पुढे आर्ट गॅलरी आपल्याला काय बघायला मिळतंय। हा बघा ब्रश, एवढा मोठा भला मोठा ब्रश। इन लिथो आर्ट कल्चर, बघ कसे देखावे स्टॅच्यू ठेवलेले आहेत, त्यांची आर्ट, यांची कलाकृती, सजावट आणि प्रेझेन्स छान केलेलं आहे। आर्ट गॅलरी आपण थोड्याच बघणारच आहोत, पण एक बाहेरचं एक प्रेझेंटेशन म्हणून बघा, मस्त अशी फुलांची सजावट। जरा झूम करून दाखवतो तुम्हाला मंडळी। हा क्या बात आहे, मस्त स्टॅच्यू, छानपैकी आर्ट आहे। साईडला सुद्धा मस्त पैकी आर्ट आहे, बघा ना, एकदम कसं काय वाटतं स्टॅच्यू, जबरदस्त आर्ट, का छान आहे। आणि आजूबाजू अशी फुलांची सजावट। क्यू मध्ये आहोत, अद्वैत आणि आनंदी बघा कुठे होतं। आपण जर आर्ट गॅलरी बघणार आहोत, आर्ट गॅलरी बघण्यासाठी क्यू बघा, अद्वैत आनंदी बघा इथे आहेत। आपल्या इथे नंबर आहे, एक 5-10 मिनिटात आपण आत जाऊ। काय काय असणार आहे तर सिंगर्स, द मॅजेस्टिक शोकेस ऑफ इंडियन आर्ट कल्चर, मॅजेस्टिक शोकेस ऑफ इंडियन कल्चर, हे लेजेंडरी सिंगर्स मी दाखवलंय। एक मिनिट, एंट्रीला बघा ना, काय मस्त की फुलांची सजावट आणि पेंटिंग, आर्टचं सिम्बॉल म्हणून पेंटिंग दाखवलंय। या पुढे बघूया आर्ट गॅलरी आपल्याला काय बघायला मिळतंय। चला, आर्ट फेस्टिवलला आम्ही आलो आहोत, आर्ट फेस्टिवल बघणार आहोत। स्टार्टिंग साठी बघा, मस्त ब्रश आहे, आर्टचा सिम्बॉल। आदिलाच आर्टची आवड आहे, आधी तुला आर्टची आवड आहे बरोबर, मस्त वेगळी छान। आपण आलो आर्ट गॅलरी मध्ये, मस्त वेगळी सुंदर असं आर्ट बघू शकता। आई तुळजाभवानी माता, आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना तलवार देताना क्षण, मस्त आर्ट गॅलरी बघा। आपले आराध्य शिवाजी महाराज,
तुम्ही असं बघत राहा, पुढे भेटा मला. हे बघा शिवाजी महाराज मस्त पैकी आहे. काय चित्र आहे, क्या बात आहे. आई महालक्ष्मी माता, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे इथं सुद्धा आहे. हे बघा आपले मित्र. काय आपल्या चॅनल का नाम काय? ठाणेला. अरे ठाणेला हे मोठं चॅनल आहे. बरं आहे ना सर? ठाणेला जे आपले सर भेटलेले आहेत. हा हा हा, सरस्वती माता, क्या बात. अच्छा. पण खाली आर्टच्या खाली, फ्रेमच्या खाली नाव दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. छान सुंदरशी चित्र. छान पैकी आर्ट आहे. हे बघा एक पुढचं छान असं चित्र. छान अशी पेंटिंग खाली मित्र, तुम्ही नाव बघू शकता. वा क्या बात आहे. आर्ट छान आहे काय कारण ते मस्त छान पैकी आर्टिस्टने केलेलं आहे. राधाकृष्ण बघा मस्त पैकी सुंदर आर्ट्स. बघा असा काय आजूबाजूचा परिसर आहे, भरपूर आर्ट आहेत. बघा ना छान मस्त आर्टिस्टने काय काढलेलं आहे. छान असं स्टॅच्यू. अजूनही तुम्हाला स्टॅच्यू दाखवतो. बघा हा स्टॅच्यू बघा, जबरदस्त कलाकृती. काय मेसेज पाठवायचा आर्ट स्टॅच्यू मधून कळतोय. दाखवतो आर्टिस्ट नेम उमेश रेनके, यांचं टायटल दिलं यांनी अम्मा. छान स्टॅच्यू. झूम करून दाखवतो. मस्त आहे, आर्टची डेप चांगली एकदम. चला या पुढे बघूया. वा क्या बात आहे. बघा एकदा तुम्हाला पॅन करून दाखवतो, तुम्ही आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघू शकता. वा मस्त पेंटिंग छान आहेत. नावाचं बघा, नावाने तुम्हाला संदर्भ लागेल. इथे असा का त्याने कॉमन मेसेज दिलेला आहे, तुम्ही आपल्या स्क्रीनवरती बघू शकता आणि वाचू शकता माहिती पटासाठी. मस्त आहे आर्ट वगैरे, प्रेझेंटेशन छान दाखवलंय. मस्त आर्टवर्क, जबरदस्त. एक आर्टिस्ट समजू शकतो ही कलाकृती. छान आहे, रेखाटण्यासारखं चित्र आहे. अरे वा, हे तर माझ्या सगळ्यात आवडतंय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बघा दोन फ्रेम आहेत, हे सेम चित्र आहे, पण हे विथ मण्यांबरोबर आहे. गणपती रिद्धी आणि सिद्धी. आणि बघा याचं सेम चित्र आहे. जरा झूम करून दाखवतो. गुड आर्वर गणेशा. छान छान आर्ट्स आहेत. वा क्या बात आहे. मस्त पेंटिंग होऊन मजा आली. आर्टवर एकदम छान आहे. पुढे काही आर्ट्स बघूया. खाली तुम्ही टायटल बघू शकता आणि संदर्भ लावू शकता. आर्ट्स तर छानच आहेत.
एक आर्टिस्ट याचं महत्व आणि इम्पॉर्टन्स समजू शकतो. काढलंय दीपक दुर्गे ग्रँड मदर. कसं काय ग्रँड मदरचा स्टॅच्यू त्यांच्या संकल्पनेमधून त्यांनी काढलाय. झूम करून दाखवतो. मस्त आर्टवर्क. हे काही आहेत हे जुने आर्ट आहेत. फोटोवरून तुम्ही बघू शकता, अंदाज लावू शकता. चला मस्तपैकी आर्ट गॅलरी. भरपूर अशी पेंटिंग्स आहेत बघा. ह्या पेंटिंग बद्दल महाराजा आणि महाराणी ऑफ मैसूर या विशेष पेंटिंग बद्दल माहिती. कल्चर कसं का होतं, कल्चर मध्ये माहिती देणारा हा इन्फॉर्मेशन. तुम्ही अरे क्या बात. आपल्याबरोबर टाइम्स ऑफ इंडियाचे सर सुद्धा आले ते आर्ट गॅलरी कव्हर करायला. बघा टाइम्स इंडिया मधून ना, टाइम्स ऑफ इंडिया. आपलं नाव काय सर? संतोष. बरं वाटलं तुम्हाला भेटून आर्ट गॅलरी. मस्त आर्ट गॅलरी. वा क्या बात आहे. वा हे कॅनव्हास पेंटिंग आहे बघा ना. काय मस्त फ्रेम मध्ये एवढं छान दिसतंय. पेंटिंग प्रदीप गोडगे बघू शकता. कॅनव्हास बघा, एकदा झूम करून दाखवतो. कॅनव्हास पेंटिंगचं एक छान असं उदाहरण. कॅनव्हास पेंटिंगचं छान असं उदाहरण तुम्ही बघू शकता. या पुढे बघूया अजून काय बघायला मिळतंय. अरे बघा एकदम असं वाटतं समोर चित्र नाही, प्रत्यक्ष ह्युमन बिंग्स आहेत. छान असं काढलेलं. एक मिनिट. जबरदस्त. अजूनही बघूया. मस्त आहे, छान आहे. लाइटिंग मध्ये छान दिसत. हा स्टॅच्यू बघा ना, मस्त काढलंय. मजा आली आर्ट पेंटिंग बघून. तुम्हाला तर मिळाला चान्स तर नक्की पहा. वा स्टॅच्यू. हा स्टॅच्यू नाही, रिअल माणूस आहे. बघा आर्ट मध्ये आहेत, त्यांना नक्कीच ह्याच्याबद्दल माहिती चांगली असेल. हा काय बोललीस का तू? कॅनव्हास पेंटिंगचं एक छान उदाहरण जसं बघू शकता. आर्टिस्टची काय कलाकृती आहे माझ्याकडे बघा. आर्टिस्टची बघा ना काय कलाकृती. बघा हे पुढचंच एक पेंटिंग छान आहे ना. हे सुद्धा पेंटिंग मस्त असं पेंटिंग आहे. एकदम चांगला, एकदम छान एक्सपिरियन्स आला बघून. झूम करून दाखवतो. आपल्या लोकरीचं सामान अरेंज करून छान पेंटिंग बनवलं. स्टॅच्यू हा बघा मस्त. हे घोड्याचं आहे. कॅनव्हास पेंटिंग. अरे वा. बैलगाडी. लोकल ट्रेन, मुंबई लाईफलाईन लोकल ट्रेन. तिथं रिसर्च चिकटलंय छान पैकी. पुढे बघा एक स्पेशल कलाकृती आर्ट मध्ये. आणि असं काय पुढचं हे आर्ट इथे बघू शकता. आर्ट्स मध्ये काय काय. कॅनव्हास पेंटिंग. हिस्टोरिकल काय म्हणत होता अजून? कॅनव्हास.
आधी म्हणते एकदम वेगळी दिसत पेंटिंग. ज्याला पेंटिंग मधली माहिती आहे तर बरोबर ओळखू शकेल. हे बघा तुतारी. हो ॲक्रेलिक ऑन, बरोबर बोलली. ॲक्रेलिक कॅनव्हास. आनंदी यू आर करेक्ट. ॲक्रेलिक कॅनव्हास. अजून एक छान असं पेंटिंगचं उदाहरण ॲक्रेलिक कॅनव्हास मध्ये बनवलेलं आहे. पेंटरची काय कलाकृती आहे. 24. मस्त छान. ॲक्रेलिक कॅनव्हास मध्ये अजून काय तुम्हाला असं बघायला मिळेल. रील्स टाकणार ना आता. कारण रील्स साठी मी आला कॅनव्हास. कॅनव्हास इंडिया छान उदाहरण. मस्त पेंटिंग. तर कोणी केले बघा. हा कॅनव्हास बघा. आनंदी बोलते काय आनंदी कुठचं पेंटिंग. अच्छा पिकॉक. हा बरोबर ह्याच्यासाठी. पुष्पा. पुष्पलता. पेस्टल ऑन पेपर. अरे वा हे छान आहे. वेगवेगळे आर्टचे प्रकार आहेत. आपल्याकडे डिटेल माहित नाही पण जो खरा आर्टिस्ट असेल. अच्छा हे आद्वेचं आवडतं सेक्शन आहे बरोबर आद्वे. ओके आपण हे आर्टिस्टचे कलाकृती बघतोय. छानच आहे. त्यांचं नाव आपण डिस्प्ले करूया म्हणजे थोडीफार तुम्हाला माहिती मिळेल. छान मस्त मजा. पेंटिंग मला तेवढं डिटेल माहित नाहीये पण कोणी काय आर्टिस्ट असेल तर आपल्या ब्लॉगला कमेंट करून नक्की सांगा कसं काय तुम्हाला वाटलं ते. गणेश म्हात्रे ॲक्रेलिक ऑन कॅनव्हास. ॲक्रेलिक ऑन कॅनव्हास म्हणून असं काय दाखवलंय. सेम आर्टिस्ट पेंटर. अद्वैत. अद्वैत. अच्छा पेस्टल ऑन पेपर. छान अशी कलाकृती. बेस्ट आर्टिस्ट वर्क. बघा अशी काय बरीच काय पेंटिंग आहे. एका ब्लॉग मध्ये दाखवणं कठीण आहे पण जेवढं काय दाखवलं तुम्हाला शक्य दाखवलं. छान अशी कलाकृती. अरे माझं तर सगळ्यात आवडतं. मित्रांनो तुम्ही ओळखू शकता का माझ्या सगळ्यात आवडतं पेंटिंग कुठचं असेल तर बघा तुम्हाला दाखवतो. आणि ह्या ब्लॉगला हे पेंटिंग बघून तुम्ही नक्की कमेंट करा. मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला जो ब्लॉग दाखवला तो तुम्हाला आवडला असेल आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसेच हा ब्लॉग याची लिंक आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, कमेंट करा आणि नक्की लाईक करा. बघा आपल्या स्वामींचा कॅनव्हास प्रिंट आहे. छान वेगळी स्वामींचं पेंटिंग. बघ कोणी काढलंय. रोहित भानुशाली. ऑइल ऑन कॅनव्हास. मस्त आहे. रोहित सरांनी काढलेला आहे. श्री स्वामी समर्थ. आपल्या ब्लॉगला नक्की कमेंट करा मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. सारखी छान अशी कलाकृती आणि असं काय प्रदर्शन. आणि बघा एंडला अजूनपर्यंत तर आपले स्वामी समर्थ. मित्रांनो नक्की कमेंट करा आणि या ब्लॉगला लाईक करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो संस्कृती आर्ट फेस्टिवल उपनठाणेला आपण आलो आणि आत्ताच आपण आर्ट गॅलरी बघितलं. आजूबाजूला तुम्ही क्यू बघू शकता. काही एक 10 मिनिटातच तुमची आर्ट गॅलरी तुम्ही बघून होईल. पण 101 सुंदरशी पेंटिंग आहेत. तर तुम्ही नक्की आर्ट फेस्टिवलला भेट द्या. आज आहे पहिला दिवस. अजून 4 दिवस प्रदर्शन असणार आहे. तर उपवन संस्कृती विभाग. तुम्हाला ब्लॉग आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसे मित्रपरिवार मध्ये शेअर करा आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघून धन्यवाद. चला एका व्हिडिओ ब्लॉग मध्ये भेटूया. थँक्यू बाय. मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. याने तुम्हाला आपला आलेला व्हिडिओ लगेच नोटिफाईड होईल. प्लीज सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू बाय.